नमस्कार मित्रांनो. आज आपण सरळीकरण म्हणजे सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक बघणार आहे. तर सरळीकरण किंवा सिम्प्लिफिकेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं असतं आपल्याला, जे वेगवेगळे चिन्ह दिलेले असतात त्या चिन्हांना आपल्याला सरळ स्वरूपात उत्तर म्हणून दाखवावं लागतं. मग ते कशा पद्धतीने दाखवतात, त्याच्यासाठी काय कामाला येतं, हे सगळं आपण आता समजून घेणार आहे. जर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन हे टॉपिक शिकायचं असेल, हा टॉपिक शिकायचा असेल, तर सिम्प्लिफिकेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा रूल कोणता आहे, त्या रूलला काय म्हटलं जातं, त्या रूलला म्हटलं जातं बोर्डमास. तर हा जो महत्वाचा रूल आहे, हा सगळ्यांना माहीतच असला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला गणिताला हातच लावता येणार नाही. म्हणजे तुम्हाला बेरीज वजाबाकी काय करावं असं वाटतंय, हे तुमच्या मनाने ठरणार नाहीये. हे ठरवणारं कोण आहे? हा नियम. तर हा नियम तरी काय सांगतोय हे आपण व्यवस्थित बघून घेऊ. सगळ्यात पहिले बी म्हणजे काय असणार आहे? ब्रॅकेट. त्याला आपण कंस म्हणतो. बरोबर. सो बी म्हणजे असणारे ब्रॅकेट, आणि ब्रॅकेटचे असतात वेगवेगळे प्रकार. त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार असतो कॅप ब्रॅकेट, दुसरा प्रकार असतो राऊंड ब्रॅकेट, तिसरा प्रकार असतो कर्ली ब्रॅकेट, महिरपी कंस म्हणतो आपण त्याला. त्यानंतर चौकोनी म्हणजे काय? स्क्वेअर ब्रॅकेट. बरोबर. तर हे ब्रॅकेटचे वेगवेगळे प्रकार आहेत, हे तुम्हाला माहित असले पाहिजे. आणि ज्या सिक्वेन्स मध्ये मी ते लिहिलंय त्याच सिक्वेन्स मध्ये ते सॉल्व्ह करावे लागतात. पहिले कॅप ब्रॅकेट, नंतर राऊंड, नंतर कर्ली, नंतर सगळ्यात शेवटी स्क्वेअर ब्रॅकेट असं सोडवलं जातं. ओ म्हणजे काय असतं? ओ म्हणजे ऑफ असतं. मराठीत आपण त्याला चा, ची, चे म्हणतो. बरोबर. आणि त्या ऑफचा खरा अर्थ काय आपल्यासाठी? ऑफचा खरा अर्थ असतो गुणाकार. पण प्रश्नामध्ये तुम्हाला ऑफ म्हणूनच दिलं जाईल. 3 ऑफ 5 म्हणजे तुम्हाला नंतर ते 3 गुणिले 5 करायचं आहे. मग इथल्या गुणाकारात आणि इथल्या गुणाकारात काय फरक आहे? हा ऑफ नेहमी मोठा असतो. ज्या सिक्वेन्स मध्ये मी ते लिहून देतोय ना, तो सिक्वेन्स महत्वाचा आहे. सगळ्यात पहिले गणितात जर काही दिसलं, तर गणितामध्ये सगळ्यात पहिले काय सोडवायचं असतं तुम्हाला? ब्रॅकेट्स असतील तर पहिले ब्रॅकेट सोडवा. हे आपण सिक्वेन्स नुसार करतोय. म्हणजे पहिले हे करायचं, नंतर ऑफ करायचा, नंतर डिव्हिजन करू शकतात, नंतर गुणाकार करू शकतात, नंतर बेरीज करू शकतात, आणि नंतरच वजाबाकी करावी लागते. हा सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायचा आहे. हा नियम हेच सांगतो की काय सिक्वेन्सने गणिताला सोडवलं पाहिजे. सगळ्यात पहिले ब्रॅकेट असतील, ब्रॅकेटला आवरा. ऑफ दिसला, पहिले ऑफ करा. ऑफचा अर्थ मल्टिप्लाय होतो, पण करावा ऑफ पहिले लागतो. नंतर डी फॉर डिव्हिजन, डिव्हिजन म्हणजे भागाकार असतं, भागाकार आपल्याला करायचा आहे. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. परत एकदा, आता ह्या गुणाकारात आणि ह्या गुणाकारात काय फरक आहे? हा गुणाकार ऑफ म्हणून दिला जातो. जर तुम्हाला कधी उदाहरण असं दिसलं, 3 ऑफ 5 वजा 2 गुणिले 4, तर तुम्ही पहिले हा गुणाकार करणार की हा गुणाकार करणार? पहिले हा गुणाकार करायचा आणि नंतरच हा गुणाकार करायचा असतो. या दोन गुणाकारांमधला हा फरक आहे की ऑफ ऑफ म्हणून दिला जातो, करायचा तर गुणाकाराचा आहे, पण ऑफ ऑफ म्हणून दिला जाणार आहे. बरोबर. नंतर बेरीज, नंतर वजाबाकी करायची असते आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा सिक्वेन्स वापरावा लागतो. फक्त एवढं लक्षात ठेवा की चिन्ह जर सारखे असले तर सिक्वेन्स नाही वापरायचा, डावीकडनं उजवीकडे सोडवायचं. जर तुम्हाला कोणी दिलंय 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5, तर पहिले डावीकडचं कॅल्क्युलेशन करायचं. 3 दुने 6 होतात, साईचोक 24 होतात, नंतर 24 गुणिले 5 करायचं, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. म्हणजे जर चिन्ह सारखे असतील तर प्रश्नाला डावीकडनं उजवीकडे सोडवावं लागतं. आणि इथे ह्या दोन चिन्हांचं जे वजन आहे, जे वेट म्हणतो आपण, ह्या चिन्हांची जी प्रायोरिटी आहे ती काय असते? सारखी असते. म्हणजे जर तुम्हाला एखादं गणित असं आलं, 3 - 2 + 5 - 3, तर तुम्ही हे नाही बघायचं की बोर्ड मास काय सांगतो, बेरीज पहिले करा, म्हणून बेरीज करायला जाल तर तिथे उत्तर चुकू शकतात. अशा वेळी काळजी घेणं गरजेचं असतं. प्लस आणि मायनस यांची प्रायोरिटी सारखी असते. म्हणजे हे जुडव्या भावांसारखे आहे. बरोबर. मग याच्यातलं कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. मग आपण ज्यावेळेस कोणी मोठं किंवा छोटं नसतं, जसं सगळे गुणाकार होते, तर या गुणाकारांपैकी कोण मोठं कोण छोटं हे नाही ठरवता येत आपल्याला. मग तसंच बेरीज आणि वजाबाकीमध्ये पण नाही ठरवता येत की कोण छोटं आणि कोण मोठं. त्यावेळी उत्तराला डावीकडनं उजवीकडे सोडवायचं. पण कधी? ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी हे चिन्ह उरले असतील फक्त आणि फक्त तेव्हाच. म्हणजे आपण पहिले काय करणार? 3 - 2 1 येतो, 5 + 1 6 येतो, आणि 6तनं 3 गेल्यावर उत्तर 3 मिळतं. अशा पद्धतीने आपल्याला ते उत्तर सोडवायचं आहे. आय थिंक तुम्हाला सगळा रूल मी व्यवस्थित सांगितलाय. यांचं वेटेज सारखं असतं.
रूल कसा फॉलो करायचा आहे, सगळ्यात पहिले वरचं, नंतर खालचं, खालचं खालचं खालचं, अशा पद्धतीने. आता यांना खरंच कसं करायचं नाही हे आपण पुढे बघणार आहे. याच्या अगोदर तुम्हाला पॉइंटचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, चिन्ह कसे द्यायचे, याचा एक ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघणं गरजेचं आहे. तो बघितल्याशिवाय हे याचा उपयोग होणार नाही तुम्हाला. मग ते बेसिक रूल आहेत, ते बेसिक रूलचा व्हिडिओ बघून घ्या, नंतर पुढे जा आणि बोर्डमासचा रूल वापरून गणित कशी सोडवायचे हे आपण आता बघणार आहे. आता हे खूप सोपं गणित आहे, पण हे गणित सोडवत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना काय करावं लागतं माहिती आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे एक एक लिहावं लागतं. 284 अधिक 193, मग त्याचं उत्तर काढावं लागतं. मग त्याच्या उत्तरासोबत परत हा बेरीज म्हणून लिहावं लागतं, जे काही उत्तर आलंय, अधिक 315, नंतर जे काही परत उत्तर येईल त्या उत्तरासोबत काय करायचं, वजा 567. अरे बापरे, एवढं सगळं तुम्ही लिहत बसणार तर पास कधी होणार? जर तुम्हाला पास व्हायचं आहे तर पास होण्यासाठी तुम्हाला त्याचे सिक्रेट्स माहित पाहिजे की पास कसं होतात, आणि त्याचे सिक्रेट्स मी तुम्हाला सांगतोय. ह्या गणिताला एकदाच एकाच स्टेप मध्ये आवरून टाकायचं. कसं आवरायचं ते बघा व्यवस्थित. याला जर तुम्हाला एकाच स्टेप मध्ये आवरायचं असेल तर डायरेक्ट ऍडिशन करायला सुरुवात करायची. एकक स्थानचे अंक घ्यायचे आणि त्यांची बेरीज करायची. आता सध्या बेरीज आहे म्हणून डावीकडून उजवीकडे. 4 आणि 3 7 होतात, 7 आणि 5 12 होतात, 12तनं 7 गेले, किती उरणार आहे आपल्याकडे, 5 उरणार आहे. तर मी इथे 5 लिहितोय. काळजीपूर्वक बघा, मी काय केलं, फक्त एकक स्थानचे अंक घेतले. त्यानंतर त्याच्या डावीकडचे घेतो. 8 आणि 9 किती होतात, 17, 17 आणि 1 किती होतो, 18, 18तून 6 गेलेत, 18तून 6 गेलेत, किती उरतात मित्रांनो, 12. तर इथे 2 लिहिणार आहे आणि एक गेलाय हच्चाला, बरोबर. मग एक हच्चा इकडे मोठ्याकडे देऊन टाकायचा. 2 आणि 1 किती झाला, 3, 3 आणि 1 किती झाला, 4, 4 आणि 3 किती झालेत, 7, 7तनं 5 गेलेत, 7तनं 5 गेलेत, किती उरतात, 2. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे मित्रांनो, 225. एकाच स्टेप मध्ये आपण एक्झाम्पल आवरलं. कसं केलं तुमच्या डोळ्यासमोर आहे. कळालं नसेल व्हिडिओला थोडं मागे घ्या आणि परत एकदा बघा. ओके, चला पुढच्या गणिताकडे वळूया. पुढच्या गणितामध्ये परत हे तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून दिलंय मी, तर तुम्ही हे होमवर्क म्हणून घेऊ शकतात. मी पण सोडून देतोच आहे तुम्हाला, हा ना. थोडं व्हिडिओ पॉज करा आणि हे स्वतः सोडून बघा. सध्या मी सोडून देतोय. 2तनं 2 गेले, किती उरतात, 0, 0 अधिक 2 2, 2 वजा 7 होत नाहीत. 2तनं 7 वजा होतात का, नाही, 7तनं 2 होतात, पण आता सध्या आपल्याला 2तनं 7 वजा करायचे. तर मी एक फ्रेंड मेथड शिकवली आहे. जे क्लासेसमध्ये आहेत विद्यार्थी त्यांना फ्रेंड मेथड माहित आहे, ज्यांना माहित नाही त्यांनी ती माहित करून घ्या, है ना. त्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ मी लवकरच बनवेल. ती व्हिडिओ बघून तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. सध्या तरी मी माझ्याच मेथडने जातोय. 2तनं 2 गेले 0, अधिक 2 म्हणजे 2 आला, 2तनं 7 जात नाहीत म्हणून 7चा मित्र 3 असतो, 3 आणि 2 किती होतात, 5. मी 5 तिथे लिहिणार. हा 3चा काय होणार आहे, 4, कारण की याच्यासाठी मित्र वापरला म्हणजे बाजूचा काय होतो, एकाने वाढतो, म्हणजे आता हा 3 नसून माझ्यासाठी काय, 4. बरं, पुढे जाऊया. 3 वजा 2 1 होतात, 1 अधिक 9 10 होतात, 10तनं 4 गेले, 6 उरणार. मी हा 6 इथे लिहिला. नंतर 4 वजा 1 3 होतात, 3 आणि 1 4 होतात. इकडे काय उरलाय का आपल्याकडे, नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 465. 4 वजा 1 3 होतात, 3 आणि 1 4 होतो, जे चिन्ह आहे ते वापरतोय आपण. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, 465 मिळणार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न हा तुमच्या डोळ्यासमोर परत एकदा तसंच काहीतरी आपण करतोय. 2 अधिक 2 4 होतात, 4 आणि 2 6 होतात, 6तनं 2 गेलेत, 4 उरलेत. 3 अधिक 8 11 होतात, 11 अधिक 3 14 होतात, 14तनं 3 गेलेत, 14तनं 3 गेलेत, 11 उरतात. 1 इथे आणि 1 गेलाय हच्च्याला. 8 आणि 1 9 होतात, 9 आणि 1 10 होतात, 10तनं 6 गेले, किती उरणार आहेत, 4 उरणार आहेत. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, 414. बघून घ्या. जर तुम्हाला काही वाटलं तर खाली कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. इथे आपल्याला वर्ग, वर्गमूळ, घनमूळ ह्या पण गोष्टी येणं तितकंच गरजेचं आहे, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. सरळीकरण मध्ये तुम्हाला ते स्क्वेअर करावे लागतात, घन करावे लागतात, घनमूळ काढावं लागतं, वर्गमूळ काढावं लागतं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बघूया. 18चा वर्ग काढायचा आहे. 18चा वर्ग मुळातच तुम्हाला काय असला पाहिजे, पाठ 30 पर्यंत तुमचे वर्ग पाठ असले पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये उतरताय ना तुम्ही, स्पर्धा परीक्षांमध्ये उतरण्या अगोदर हे नियम लक्षात ठेवावे लागतात की काही स्क्वेअर, काही क्यूब
हे सगळे पाठ असणं गरजेचं आहे. बरं चला, नसतील पाठ तर काय करायचं, नियम वापरायचे, शॉर्टकट वापरायचे. 8चा वर्ग 64, 4 इथे 6 गेला आजच्याला, 8 एक 8 आणि आपण वर्ग करणार होतो ना, 8 एक 8 आणि 8 दुने 16, 16 आणि 6 किती होतात 22, मग 2 गेलाय हातच्याला. नंतर शेवटी एकाचा वर्ग करायचा, एकाचा वर्ग 1 गुणिले एकाचा वर्ग 1 अधिक काय करायचं आपल्याला 2, म्हणजे किती येणार आहे 3, म्हणजे 18चा वर्ग काय निघाला 324. वर्ग काढण्याची ही मेथड आहे. याचा पण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला गेलाय, तो पण बघा एकदा जर बघितला नसेल. आणि आताही सांगितलंच मी, रिवाइंड करून थोडं व्यवस्थित लक्ष दिलं की तुम्हाला कळतं येते काय येतंय. बरं, 18चा वर्ग किती आलाय 324, भागिले काय होतं आपल्यासाठी 6, गुणिले काय होतं 3, अधिक 7चा घन, म्हणजे 7चा घन किती आहे 434, हा नाही 343 आहे, बरोबर 343. ओके, त्यानंतर 5 गुणिले काय करायचंय एक्स करायचं आहे. मग आपण इकडे 6 ने भागू शकतो का, बघूया. नाही, 3 इकडे भागू शकतो ना, 3 दुणे 6, नंतर 2 वरती भागू शकतो, बे एक बे, बेसक 12 आणि बेदुने 4. नंतर आपल्याला ह्या दोघांची बेरीज करायची आहे. मगाशीच आपण शिकलो ना या गोष्टी कशा करायच्या. 3 आणि 2 किती होतात 5, 6 आणि 4 किती होतात 10, एक गेला हातच्याला, हा 2 झाला, 2 आणि 3 किती होतात 5, आणि इक्वल टू 5 गुणिले एक्स आहे. बरं मला सांगा, हा गुणिलेचा 5 साईड चेंज करताना, बाजू बदलताना भागिले म्हणून येणार आहे. मग तो भागिले दाखवायची काय गरज आहे, भागिले झाल्यानंतर तो भागणारच आहे ना, इथेच भागा. उत्तर काय येईल 101. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय 101. अशा पद्धतीने उत्तर मिळतं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 125 गुणिले 12 अधिक 45 गुणिले 24 आणि इक्वल टू एक्स गुणिले 40 वगैरे असं काहीतरी दिलेलं आहे. बरं, तुम्हाला एक नियम सांगतो. जसं की 2 गुणिले 8 अधिक 2 गुणिले जर तुम्हाला 7 दिलेलं आहे, तर ह्या दोघांमधून जी कॉमन गोष्ट आहे ना ती आपण कॉमन काढू शकतो. जसं की 2 बाहेर निघाला, काय उरला आतमध्ये 8 अधिक 7. गुणाकारामध्ये आता 2 इथे पण होता, 2 इथे पण आहे, कारण की हा 2 गुणिले 4 आहे, बरोबर ना, 4 दुने 8 आहे. तरी मी फक्त गुणाकारामध्ये एकाच बाजूचा 2 घेतो, पण बेरजेमध्ये दोन्ही साइड कडनं घेणं गरजेचं आहे. बेरजेकडनं दोन्ही साइड कडनं घेणं गरजेचं आहे. मी का सांगतोय हे बघा. आता मी इथे बेरजेचं चिन्ह आहे म्हणून बेरजेच्या ह्या पलीकडे आणि ह्या पलीकडे जे काही कॉमन दिसतं ते कॉमन काढणार. जसं की मला काय कॉमन दिसतंय 5 दिसतोय, 5 दुने 10, बरोबर. 5 मी कॉमन काढतोय म्हणजे 5 बाहेर काढायचा आहे, म्हणजे तो भागून बाहेर निघतो. तर 5 दुने 10 आणि 5 5 25 आणि 5 9 45. म्हणजे इथून 5 काढला, इथून 5 काढला, तो 5 मी बाजूला ठेवलाय. आतमध्ये जे उरलंय त्यांचा गुणाकार करतो. 25 ने 12ला गुणायचं आहे. कुठल्याही नंबरला 12ने गुणायचं आहे, किंवा कुठल्याही नंबरला 25 ने गुणायचं आहे. तर तो जो नंबर आहे ज्याला 25 ने गुणायचंय त्याच्या पुढे 2 शून्य लावायचे, डिवाइड बाय 4 करायचं, म्हणजे 25 ने गुणल्यानंतर जे उत्तर मिळेल ना तेच तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे उत्तर काय मिळेल तुम्हाला 300. किती सोपं झालं. 125 गुणिले 12 करायला थोडा वेळ तर लागला असता ना. आपण काय केलं, फक्त 5 कॉमन काढून घेतला आणि त्याचा फायदा हा आता दिसेल तुम्हाला, बरोबर. हे 300 झाले. अधिक 9 इकडे गुणायचं. आता 45 गुणिले 24 करायला परत एकदा खूप जास्त वेळ लागला असता. 45 गुणिले 24 करायला तुम्हाला वेळ तर लागलाच असता ना. मी 5 कॉमन काढल्यामुळे काय झालं, तो 9 बनून गेला. मग आता 9ने गुणणं सोपं आहे. 9 चोक 36, 3 गेला चला, 9 दुने 18, 18 आणि 3 किती होतात 21, म्हणजे 216 इक्वल टू एक्स गुणिले 40 झाला. बरं मला सांगा, आता ह्या घराला हा गुणिले म्हणून आहे, इथे चिन्ह कोणतं आहे बाय डिफॉल्ट गुणिलेच आहे. आता हा गुणिलेचा 5 तिकडे जाताना भागिले होणार आहे आणि तो 40ला भागणारच आहे. 5 48, मग मी इथेच भागतो ना. सोपं झालं की नाही. तर म्हणजे ह्या गोष्टी आपण जर थोडं डोक्याने काम केलं तर आपल्या लाईन्स वाचतात. जे आपण लिहिणार आहे ना ते सगळं वाचतं, आणि ते वाचणं का गरजेचं आहे, कारण की लिहिण्यातच तर सगळ्यात जास्त वेळ जातो. म्हणजे जर तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल तर कॅल्क्युलेशन डोक्यात करायला शिका, जसं मी सांगितलं तसं. दोघांची बेरीज करा. काय येणार आहे 6, हे येणार आहे 1 आणि 3 आणि 2 किती होतात 5, 516 आणि हा गुणिलेचा 8 इकडे आल्यानंतर काय होणार आहे भागिले होणार आहे. मग 8 ने भागा त्याला. 8 सक 48, बरोबर. 8 सक 48, मग उरले किती आपल्याकडे 3, नंतर हे झाले आपल्यासाठी 36, बरोबर. मग 8 चोक 32, आपल्याकडे 36 होते पण 8 चोक 32 होतात, बरोबर. म्हणजे उरले किती, आता हे 36 होते आपल्याकडे 32 आहे, उरले किती आहेत 4. मग 8 45 आणि पुढे संख्या उरली नाही म्हणून पॉइंट द्यायचा असतो, जेणेकरून जो 4 उरलाय त्याच्यासोबत 0 येईल आणि 8 45 होईल.
पॉइंट का द्यायचा? कारण की आपल्या संख्या संपल्यात आणि जी पुढे संख्या उरली आहे पॉइंट दिल्यामुळे तिच्या पुढे काय येतो? एक शून्य बाय डिफॉल्ट लागून जातो. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कॅल्क्युलेशन मधल्या, त्या लक्षात ठेवायचं. उत्तर काय येणार आहे? 64.5. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नामध्ये काय करता येईल आपल्याला बघूया. इथे 23 गुणिले एक्स आहे. आता हा गुणाकार तर करताच येणार नाही. एक्स म्हणजे याच्याऐवजी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिले जाईल. मी ते प्रश्नचिन्हाऐवजी एक्स घेतलंय, है ना? तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलं जाईल. 23 गुणिले एक्स माहित नाही मला काय येतं. 117 इकडे काय बेरीज म्हणून आहे, तिकडे जाताना वजा बाकी म्हणून जाणार आहे, ते नंतर घेऊन जाऊ. पहिले 67चा वर्ग काढणं गरजेचं आहे. मग तुम्हाला 67चा वर्ग येतो का, हे पण तितकंच महत्वाचं आहे. 67चा वर्ग करण्यासाठी म्हणून तुम्ही आपली मेथड वापरू शकता. साती साती 49, 4 गेलाय हातच्याला, साईन साते 42 आणि 42 गुणिले 2 करावा लागतो. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतोय. म्हणजे इथे काय होणार आहे? 84 आणि 4 किती होतात? 88. 8 गेलाय हातच्याला. बघा मी इथून सुरुवात केली, याचा वर्ग केला, तो लिहिला, एक अंक इथे एक हातच्याला गेला, नंतर दोघांचा गुणाकार केला, गुणिले 2 केला. आता शेवटचा अंक घेणार आहे. 6चा वर्ग 36 आणि 36 अधिक तो हातच्याचा 8. 8 आणि 6 14 आणि इथे वरती येणार आहे 4. म्हणजे उत्तर काय येतं आपलं? 44 89. म्हणजे आपल्याला याचा वर्ग मिळाला. काय मिळालाय? 4489. त्याच्यातनं वजा काय करायचं आपल्याला? 232. आणि याला पण तिकडेच घेऊन टाका. वजा काय होणार आहे? 117. बरोबर. मग आपल्याला एकाखट्टी करता येईल ना हे सगळं. 9तनं 2 गेलेत, किती उरतात? 7. आणि 7तनं 7 गेला 0. 8तनं 3 गेलेत, किती उरतात? 5. 5तनं 1 गेला 4. 4तनं 2 गेलेत, 2 उरले आणि 2तनं 1 गेला, 1 उरला आणि हा शेवटी 4 उरलाय, त्याच्यासोबत कोणीच नाही. म्हणजे उत्तर काय येणार? 4140. अशा पद्धतीने ह्याही प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजे हे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ यांच्या शॉर्टकट ट्रिक्स माहित पाहिजे. वैदिक मॅथ्सची खूप गरज पडते. ते वैदिक मॅथ्स तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. त्याच्यासाठी वैदिक मॅथ्सला तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. चांगल्या लोकांकडनं वैदिक मॅथ्स शिका, ज्याचा उपयोग तुम्हाला होईल. वैदिक मॅथ्समध्ये खूप ट्रिक आहे, पण परीक्षेत कुठल्या वापरल्या गेल्या पाहिजे हे सांगणारा एखादा व्यक्ती असला पाहिजे. जसं की आता इथे काय करतोय आपण? 96/6 वजा 12 गुणिले 169. कोणाचा आहे मित्रांनो? 13चा वर्ग आहे, म्हणून त्याचं वर्गमूळ काय येणार आहे? 13 इक्वल टू एक्स वजा 15 8 किती होतात? 120. मग मी ते 120 इथे लिहितो. आता नियम काय सांगतो? पहिले भागाकार करा. मग मी भागतो. 6 1 6, 6 6 36. नियम काय सांगतो? नंतर गुणा. बोडमासा रूल आठवतोय? बोडमास एक्सप्लेन केला होता मी. काही जण काय करतील माहितीये का? भिडून जातील. 16 वजा 12 करतील, कारण की ते सोपं वाटतंय त्यांना. पण आपल्या घरचं गणित नाहीये ना, आपल्याला हे गणित सोडवायचं आहे, तर बोडमासचे काही नियम वापरावे लागणार आहेत. मग आपण गुणाकार पहिले करणार, कारण की बघा आपण भागाकार केला, नंतर काय करावा लागतो? मल्टिप्लिकेशन, नंतर बेरीज किंवा वजाबाकी येते. म्हणून ही वजाबाकी आता नाही करायची, पहिले गुणाकार करायचा. यांचा गुणाकार काय येणार आहे? 156. 12 गुणिले 13 156 होतात. मग काय करायचं राहिलं आपल्याकडे? बघा 16 वजा 156 इक्वल टू एक्स वजा 120. मग काय करणार आपण? यांची वजाबाकी करणार. पण वजाबाकीचे पण तर नियम शिकलोय आपण, आणि वजाबाकीच्या नियमांमध्ये मोठ्याचं चिन्ह दिलं जातं. करायचं तर आपल्याला तेच आहे. 156 मधून काय वजा करायचे? 16. 6 6 0 5 1 140. पण चिन्ह कोणाचं जाणार? मोठ्याचं, म्हणजे वजा 140 इक्वल टू एक्स वजा 120. बरं, हा 120 इकडे वजा बाकीला आहे, म्हणजे इकडे येताना काय होणार आहे? तो प्लस 120 इक्वल टू एक्स. बरं, परत एकदा मोठ्यातूनच छोटा वजा होणार आहे. दोघींपैकी एकाचं चिन्ह वजा बाकीचं आहे, म्हणजे वजा बाकीच होणार. 140 मधून 120 मायनस होणार आहेत. उत्तर 20च येणार आहे, पण चिन्ह कोणाचं जातं? मोठ्याचं. म्हणून प्रश्नाचं उत्तर काय? -20. तुमच्या ऑप्शन मध्ये -20, +20 असे ऑप्शन असले तर फक्त 20 येऊन फायदा नाही ना. तो प्लस आलाय की मायनस आलाय हेही तुम्हाला कळायला पाहिजे. जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत तुमच्या अडचणी तशाच राहणार किंवा ते वाढत जातील. त्यामुळे तुम्हाला ह्या बारीक गोष्टींकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. चिन्हांकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. बरं चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इथे काय करायचं आपल्याला? 45 गुणिले 6 अधिक 28 गुणिले 4 वजा 15 गुणिले 18. हे मी तुमच्यावर सोडतोय. पहिले हा गुणाकार करायचा, नंतर हा गुणाकार करायचा, नंतर हा गुणाकार करायचा. यांचे जे उत्तर येतील एक्स, वाय आणि झेड समजूया, यांची मग पहिले बेरीज, नंतर वजाबाकी करून तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि ते उत्तर तुम्हाला इथे द्यायचं आहे. कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. कळू द्या लोकांना की तुम्ही सोडवतायत. तुम्हालाही वाटू द्या की अरे चला आपण उत्तर दिलंय काहीतरी. कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, म्हणजे
तुम्हाला होप्स वाटतील की अरे हा आपण करतोय, उत्तर देतोय, बाकी लोकांना कळेल ना तुम्ही हुशार आहेत म्हणून. लोकांच्या मनात आलं पाहिजे तुम्ही हुशार आहे, तुम्ही करू शकतात, मग तुम्ही करणार. कारण की तुमच्यासाठी ही पूर्ण सृष्टी काम करते आणि सृष्टी ज्यावेळेस म्हणते की हा व्यक्ती हुशार आहे, त्यावेळी तुम्ही हुशार होतात, है ना. म्हणजे ती हुशारी दाखवून द्यावी लागते, लोकांना पटवून द्यावी लागते. लोक ज्यावेळेस जय जयकार करतात त्यावेळेला तुम्ही राजा म्हणून पुढे येतात. तर या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात ठेवायच्या. काय करणार पुढे आता इथे 21चा वर्ग. 21चा वर्ग कसा करतो आपण? 21चा वर्ग, एकाचा वर्ग काय येतो? 1. नंतर ह्या दोघांचा गुणाकार गुणिले 2, बे एक बे, बे दुने 4. नंतर याचा गुणाकार आणि 2चा वर्ग करतो. 2चा वर्ग किती येतोय? 4. म्हणजे याचं उत्तर मिळालं 400. नंतर 12चा पाठ असला पाहिजे 144. 27चा नाही पाठ, मी दाखवतो परत एकदा. 27चा वर्ग करायचा. 7 7 49, 4 गेले हातच्याला. 7 दुने 14, 14 दुने 28, 28 आणि 4 किती होतात? 28 आणि 4 32 होतात. 28 आणि 4 32. 3 गेलाय हातच्याला. नंतर 2चा वर्ग, 2चा वर्ग 4, 4 आणि 3 किती होतात? 7. लक्षात ठेवा. पहिले याचा वर्ग करतो, नंतर ह्या दोघांचा गुणाकार गुणिले 2 करतो आणि नंतर याचा वर्ग करून खाली लिहितो. स्टेप मी सांगितलेल्या आहेत, फक्त तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायच्या. मी एखादे 2 एक्झाम्पल दिलेत, तुम्ही 10 सोडवा. मी 5 एक्झाम्पल दिलेत, तुम्ही 25 सोडवा. कारण की प्रॅक्टिस तुम्हाला करायची. मला तर मुळात येतच आहे ना. म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करायची म्हटल्यावर तुम्हाला उदाहरणांची गरज आहे आणि ते उदाहरणं घरातल्या घरात तुम्ही घेऊ शकतात. कॅल्सी साईडला पडलेलं असतं, चेक करायला सोपं जातं. कॅल्सीने गणित करू नका, परीक्षेला कॅल्सी अलाउड नाहीये. पण व्हेरीफाय करण्यासाठी म्हणून तो वापरू शकतो आपण. व्हेरीफाय करण्यासाठीच वापरा, त्या पलीकडे नाही. नंतर काय करायचं? 27चा वर्ग मिळाला आपल्याला 729. नंतर सरळ सरळ बेरीज करायची होती. आता मला नाही वाटत ही बेरीज मी करून दाखवली पाहिजे, तुम्ही करा. बरोबर, लहान मुलांचा खेळ आहे. त्यानंतर पुढे 15-21चा वर्गमूळ काढायचं आहे. 15-21चं वर्गमूळ. आता वर्गमूळ कसं काढायचं त्याची पद्धत मी सांगतो. या दोघांचा एक ग्रुप बनवा, उरलेले एका ग्रुपमध्ये घ्या. उजव्या साईडच्या दोघांचाच ग्रुप बनवला जातो, हे नियमात लक्ष ठेवा, आणि उरलेले सगळे एकाच ग्रुपमध्ये येतात. बरं, एक आलाय म्हणजे ह्या ग्रुपमध्ये जर तुम्ही बघताय तर एकक स्थानचा अंक काय? 1 आहे. मग मला सांगा अशा संख्या ज्यांच्या वर्गाच्या शेवटी काय येतं? 1 येतं. अशा संख्या सांगा ज्यांच्या वर्गाच्या शेवटी 1 येतो. मग एकाचा वर्ग 1 येतो, बरोबर ना. एकाचा वर्ग 1 येतो आणि 9चा वर्ग काय येतो? 9 9 81. म्हणजे 1 आणि 9 या दोन अशा संख्या आहेत ज्यांच्या वर्गाच्या शेवटी काय येतो? 1. मग आपल्याकडे तो 1 आणि 9 एकक स्थानला असणार आहे किंवा असू शकतो असं आपण मानतो. उरला प्रश्न उरलेल्या अंकाचा. तर उरलेला अंक काय असेल? बरं मला सांगा, कोणता असा नंबर आहे ज्याचा वर्ग एक तर 15 आहे किंवा 15 पेक्षा कमी आहे? मग आपल्याला माहित आहे 3चा वर्ग काय येतो? 9. 4चा येतो 16. 15च्या पुढे चालला गेला म्हणजे आपल्याला 4 चालेल का? नाही, आपल्याला 4 नाही चालणार. आपल्याला कोण चालणार आहे? 3. 3चा वर्ग 9 येतो, जो 15 पेक्षा सगळ्यात लोवेस्ट याच्यात कमी आहे. म्हणजे तो काय? 3. म्हणजे आपण लिहिणार इथे 3 आणि 3. नंतर 3 गुणिले 4 मनातल्या मनात करणार. 3 चोक किती होतात? 12. आणि आपलं उत्तर आलंय 12 आणि हा नंबर त्याच्यापेक्षा काय दिसतोय? मोठा. म्हणून हा कोणाचा असेल? मोठ्याचा. काळजीपूर्वक ऐका. मी काय केलं होतं? 3 गुणिले 4 केलं होतं. 3 चोक 12. तर 3 गुणिले 4 काय? 3 गुणिले त्याच्या पुढची संख्या, त्याला मी 3 गुणिले 4 म्हणतोय. 3 गुणिले 4 काय येतंय? 12. 3 गुणिले 4 12 आलं आणि मी 12 कडे बघून सांगितलं की ही अंक काय, हा संख्या काय मोठी आहे, म्हणून ही कोणाची निघाली? मोठ्याची. इथे जर 16 आलं असतं तर हे छोटं निघालं असतं, मग हे छोट्याचं असतं. छोटे नियम आहे, खूप जास्त एक्सप्लेन करायची गरज नाहीये. सगळं सांगतोय, व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. थोडं लक्ष केंद्रित करा म्हणजे सगळ्या गोष्टी कळतील. बरं, पुढचं गणित काय करणार आपण? एक मिनिट राहिलं ना आपलं हे करायचं. बरं, आपल्याला कळालं हे काय? 39 आहे, बरोबर. हे 39 झालं अधिक एक्स. आणि याला कसं सोडवतात? याला मिक्स फ्रॅक्शन म्हटलं जातं. आता हे 4 3/2 आहे. काय करायचं? व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला हे कायमस्वरूपी कामाला येईल. IBPS पॅटर्न मध्ये एक्झाम देताय, हे कामाला येतं, खूप कामाला येतं. 4 दुने 8, 8 आणि 3 किती होतात? 11. डिवाइड बाय 2 लिहायचा, कारण की 2पासूनच सुरुवात झाली होती, शेवट पण 2नेच होणार. म्हणजे 11 डिवाइड बाय 2. जर तुम्हाला सांगितलं 2 3/5 करा, काय करणार? 5 दुने 10, 10 आणि 3 13 छेदी 5. खूप एक्झाम्पल द्यायची गरज नाही, तुम्ही हुशार लोक आहेत, तुम्हाला याच्यातच कळालं असेल काय करायचंय. प्रॅक्टिस करा. 4 दुने 8, 8 आणि 3 11 डिवाइड बाय 2. ऑफ म्हणजे गुणाकार असतो 144. 2 भागा, बे 7 14, बे 2 4. नंतर उरलं काय? 39 अधिक एक्स आणि या दोघांचा गुणाकार. 11 दुने 22, 11 7 77. म्हणजे किती येणार आहे ते आपल्यासाठी?
792. नंतर हे 39 तिकडे जाऊन वजा होणार आहे. काय होणार आहे? 792 वजा 39. मग करा. इथे 3 येईल, इथे 5 येईल आणि इथे 7 येईल. म्हणजे उत्तर काय असेल आपलं? 753. खूप सोपे गणित आहे. फक्त करायची पद्धत माहित पाहिजे. हे गणित परत परत बघितलं, परीक्षेला तर हेच येणार आहेत. मग तुम्ही करताय नाही करत हा भाग तुमचा आला. त्याच्यात बळजबरी करणारे आम्ही कोणीच नाही. जे येतंय ते आम्ही दाखवतोय. फक्त तुम्ही प्रॅक्टिस करताय नाही करत हा तुमचा भाग आला. जर तुम्हाला वाटतंय तुम्ही पास व्हावं तर तुम्ही प्रॅक्टिस करणार. जर तुम्हाला वाटतंय की आपल्याच्याने होणार नाही, घरीच बसावं, तर तुम्ही घरीच बसणार. कारण की शेवटी इच्छाशक्ती जास्त काम करते. तुमच्या इच्छाशक्तीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुमची इच्छाशक्ती सांगते ना तुम्हाला तुमच्याच्याने होणार नाही, सोडून द्या. आणि जर तुम्हाला वाटतंय की मी करू शकतो, ते गट्स आहेत तुमच्यामध्ये करून दाखवण्याचे, प्रत्येकात असतात. फक्त आपण मेहनत घ्यायला कुठेतरी कमी पडतो. मेहनत घ्या, तुम्हाला या सगळ्या गोष्टी जमायला सुरुवात होते. पुढचं गणित इथे काय करायचंय? एक्सचा वर्ग दिलाय बरं. एक्सचा वर्ग अधिक 9चा क्यूब काय येतो? 729. पाठ असणं गरजेचं आहे. 36चा वर्ग काय येणार आहे? मी परत काढून दाखवतो कसा काढतात. 6 6 36, 3 गेला हातच्याला. या दोघांचा गुणाकार 6 18, 18 दुने 36, 36 आणि 3 39, 3 गेला परत हातच्याला. या दोघांना वापरून झाला. आता फक्त हा वापरायचा राहिलाय. 3 त्रिक 9, 9 आणि 3 किती होतात? 12. म्हणजे याचा वर्ग मिळाला आपल्याला काय? 1296. वजा काय करायचंय? 38. बरं करूया. मग काय करणार आपण? 6तनं 8 तर वजा होत नाहीत. मग आपण ती फ्रेंडवाली मेथड वापरतो. 6 2 8 होणार आहेत. मी माझ्या पद्धतीने करतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. इथे 5 येणार आहे, इथे 12 येणार आहे. माझी मेथड सोपी आहे. त्यानंतर हे 729 इकडे आले. परत वजा बाकी करतोय आपण, है ना? हे प्लस आहे, तिकडे जाताना काय होणार आहे? मायनस. म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअर मिळेल. एक्स स्क्वेअर काय मिळणार आहे ते आपण बघतोय आता. इथे काय येणार आहे आपल्याकडे? 9. इथे काय येणार आहे? 2. इथे काय येणार आहे आपल्याकडे? बघा, इथे आपण फ्रेंडने वापरलाय, है ना? तर इथे काय येणार आहे? 5. 529. बरं, कोणाचा वर्ग 529 असतो? तेच आपलं उत्तर आहे ना. किंवा असं लक्षात ठेवा की वर्ग काढण्यासाठी म्हणून समोरच्याचं वर्गमूळ घ्यावं लागतं. वर्ग काढून टाकायचं असेल तर समोरच्याचं वर्गमूळ घ्यावं लागतं. छोटीशी गोष्ट आहे. आता याचं वर्गमूळ काय असेल याची पण मेथड आहेच ना आपल्याकडे. पाठ असलेलं कधी चांगलं, कारण की छोटा नंबर आहे. पण मी तुम्हाला वर्गमूळ काढायची मेथड रिवाइज व्हावी म्हणून करून दाखवतो. मग आपण ह्या दोघांचा एक ग्रुप आणि उरलेलं सगळं एका ग्रुपमध्ये घेतो. कोणाच्या वर्गाचा शेवटी 9 येतो रे? कोणाच्या वर्गाचा शेवटी 9 येतो? 3च्या वर्गाच्या शेवटी 9 येतो किंवा 7च्या वर्गाच्या शेवटी 9 येतो. 3 त्रिक 9 होतात, 7 7 49 होतात. बरोबर. सो आपल्याला 3 आणि 7 असे 2 ऑप्शन मिळाले. उरलेला नंबर कोणावरनं शोधायचा आहे? उरलेल्या नंबरवरनं शोधायचा आहे. उरलेला नंबर काय? 5. कोणाचा वर्ग 5 असतो किंवा 5 पेक्षा कमी? 2चा वर्ग 4 असतो जो 5 पेक्षा कमी आहे. 3चा 9 असतो तो पुढे चाललाय म्हणून 2 मॅच झाला. 2 2 आणि तुम्हाला काय करायचं माहिती आहे ना? 2 गुणिले 3, 3 दुणे किती होतात? 6. मग 6 कडे बघून सांगायचंय हा नंबर मोठा आहे की छोटा आहे? छोटा. म्हणजे आपलं उत्तर असेल 23. म्हणजे ह्या प्रश्नाचंही उत्तर काय असेल? 23. ही मेथड व्यवस्थित बघा. व्हिडिओ चालू आहे, रिवाइज करता येतो. कितीही वेळा पाठीमागे घेऊन बघू शकतात. मी ओरडून ओरडून सांगितलंय कारण की ते डोक्यात घुसावं. तर हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. चला पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. इथे वर्ग करायचा, इथे वर्ग करायचा, याच्यासोबत बेरीज करायची, तिथे वर्ग करून ते तिकडे येऊन इकडे आणायचंय, ते मायनस करायचंय. याच्यासाठी कोणती मेथड वापरली जाते विद्यार्थ्यांना माहितच आहे. नियर बाय 50 मेथड वापरतो आपण. काय ती पण ऑलरेडी व्हिडिओमध्ये बनवून झालेली आहे. व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल. त्यानंतर इथे भागाकार करायचे. 7ने 8ने भाग जातोय, 7ने भाग जातोय, दोघांची बेरीज करायची. 17 तिकडून इकडे येताना भागिले होणार आहे. दोघांची बेरीज केल्यानंतर ह्या बेरजेला 17 भागणार आहे. काय उत्तर येणार आहे हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. क्वेश्चन नंबर टाकायचा आणि सांगायचं उत्तर काय आलं. दाखवा ना. जेवढी मेहनत मी घेतोय तुम्ही पण तेवढी मेहनत घेताय. मला कधी कळायचं की तुम्ही मेहनत घेताय? कमेंट सेक्शन मध्ये आल्यावर दाखवा, करा. लाईक तर कोणी ठोकतं? कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. वर्गमूळ कसं काढायचं शिकवून झालंय, वर्गमूळ कसं काढायचं शिकवून झालंय, मिक्स फ्रॅक्शन कसं सोडवायचं हे पण शिकवून झालंय. नसेल आठवत रिवाइंड करा व्हिडिओ. मागच्या याच्यात दिसेल तुम्हाला काय केलं होतं आपण. पुढचं शेवटचा प्रश्न याच्यामध्ये मी करून दाखवतो. 3 दुणे किती होतात? 6. 6चा काय? हा घन अधिक भागिले 9 चोक किती होतात? 36 चा काय येतो? वर्ग गुणिले 27 गुणिले 8 करायचे. 8 7 56, 5 गेला आजच्याला. 8 दुणे 16, 16 आणि 5 21 चा वर्ग करायचा होता. आणि इथे 6चा वरती एक्स दिलाय. वरती म्हणजे काय? तो पॉवर आहे. आता पॉवरचे नियम माहित असायला पाहिजे. पॉवरचे नियम काय असतात बघा. ए चा पॉवर एम
गुणिले ए चा पॉवर एन, म्हणजे इथे ए असणं गरजेचं आहे. पॉवर वेगवेगळे असले तरी चालतील, पॉवरची ऍडिशन होऊन जाते. लक्षात ठेवा, पॉवरची काय होते, ऍडिशन. ए चा पॉवर एम डिवाइड बाय ए चा पॉवर एन, पॉवरची मायनस होऊन जाते. गुणाकारात पॉवरची ऍडिशन होते, भागाकारात काय होते, पॉवरची मायनस होते. पण ए असणं गरजेचं आहे. इथे 6 आहे, पण इथे 6 नाहीये ना मित्रांनो, पण 6 आणता येईल ना, कारण की 36 काय असतो, 36 असतो 6चा वर्ग, आणि ह्या 36चा वर्ग दिलाय म्हणजे 6च्या वर्गाचा वर्ग पण दिलाय. मग अजून एक नियम माहित पाहिजे, ए चा पॉवर एम आणि त्याचा पॉवर एन असेल तर ए पॉवर एम इंटू एन होतो, म्हणजे 2×4. म्हणजे हा 6चा पॉवर 3 जसला तसा राहील. आता याला मी 6 मध्ये बदललंय आणि 6चा काय होऊन गेलाय, तो 2×4 पॉवर 4 होऊन गेलाय. 216 ओळखता तुम्ही, कोण आहे 216? 216 काय, तो 216 त्याचा पॉवर 2 दिलाय. 216ला ओळखणं गरजेचं आहे. आता 216 काय असतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. 216 काय असतो, काय असतो तो तुम्हाला सांगता येईल कोणाला? हा 216 6चा घन आहे. 6चा घन किती येतो, 216 येतो. म्हणजे मी याच्याऐवजी 6चा घन लिहू शकतो. 216 ऐवजी 6चा घन लिहिला, पण 216चा काय होता, पॉवर 2 होता, म्हणजे याचाही पॉवर 2 होता, आणि 3 दुने काय होणार 6. आणि हे का होतं, नियमात इथे आहे. रिवाइंड करा, परत परत बघा, तोपर्यंत बघत राहा जोपर्यंत कळत नाहीये. फिजिकल लेक्चरला तुम्ही येत असाल, तुम्हाला इथे पण क्लिअर करणार आहे. घरी गेल्यानंतर कळत नाहीये, व्हिडिओ बॅकअप बनवून ठेवलेला आहे. तुमच्यासाठी सर्वतोपरी माझे प्रयत्न चालू आहेत. तुमच्या नोकरीसाठी तुम्ही काय करतायत हे मला दाखवून द्या, है ना. जेवढी मेहनत मी घेतोय तेवढी तुम्ही करणं गरजेचं आहे. नंतर भागाकार आधी करतात की गुणाकार, काय सांगतो आपला बोर्डमास? बोर्डमास सांगतो भागाकाराच्या आधी, भागाकार आधी करा आणि नंतर गुणाकार करा. मग पहिले भागाकार करायचा आहे, आणि भागाकाराचा नियम काय, जर ए सारखा असेल, ए म्हणजे 6 सारखा असेल तर यांच्या पॉवरची काय होते, मायनस, म्हणजे 3 - 4 होणार आहे. 6 आणि त्याच्यात 3 - 4 माहिती ना काय उत्तर येतं, -1. चिन्ह मोठ्याचं जातं, हेही तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. गुणिले इथे 6चा पॉवर 6 होता, इथे पण गुणिले 6चा पॉवर 6. परत कोणता नियम वापरला जातोय, गुणाकाराचा नियम. म्हणजे या 3 नियमांमध्येच सगळं फिरतंय. तुम्हाला खूप काही लक्षात घालायची गरज नाही. अवघड वाटत असेल तुम्हाला, बिलकुल नाही, तुम्ही मनाला लावून धरताय ते. 3च नियमांवर सगळं फिरतंय, फक्त पुढे पुढे जात राहायचंय. इथे गुणाकारामध्ये दोघांची काय होते, पॉवरची बेरीज. 6चा पॉवर -1 अधिक 6 म्हणजे 6चा पॉवर काय होऊन जाणार आहे, 5. दोघांची वजाबाकी होते, चिन्ह मोठ्याचं जातं. म्हणून या आधीचं लेक्चर बनवलं होतं की चिन्हांशी कसं डील करायचं. व्यवस्थित लक्षात आलं असेल तर फायदाच आहे, नाही लक्षात आलं परत बघा, परत फायदा करून घेता येईल. तोटा कधी होत नाही, वेळ कधी निघून जात नाही. वेळेचा उपयोग, सदुपयोग करता आला पाहिजे. वेळ फक्त आपल्याला पासून थोडी पुढे चालली जाते, आपण तिच्या पाठीमागे धावून तिला धरू शकतो, पण त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल. धावायला मेहनत लागते ना, चालायचं नाहीये, धावायचं. तर धावा, म्हणजे आपलं उत्तर मिळेल. 6चा पॉवर 5 मिळाला, म्हणजे इकडचं उत्तर मिळालं आपल्याला, डावी साईडचं 6चा पॉवर 5. आणि मग त्यांनी विचारलं होतं 6चा पॉवर x, जर 6 सारखा आहे तर x पण काय असेल, 5. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 5. ह्या टॉपिकला म्हटलं जातं सरळीकरण. याच्यामध्ये आपण सिम्प्लिफिकेशन बघतो. मी सोप्यापासून अवघडापर्यंत घेऊन गेलोय तुम्हाला. हे अवघड आहे, हा, पण हे अवघड कधी आहे, जर तुम्हाला हे नियम माहित नसतील तर. तुम्ही प्रॅक्टिस कमी केली तर. ज्याने प्रॅक्टिस चांगली केली त्याच्यासाठी कुठलंही गणित कधीच अवघड नाहीये. कसली काळजी करतात, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस तुफान करा. सिलेक्शन मिळवणं, संधी सारखी सारखी येत नसते. जर तुम्हाला ती संधी मिळाली आहे सिलेक्शन मिळवण्याची, त्याच्यासाठी मेहनत घेण्याची, तेवढा पुरेसा वेळ काढा. नाही तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करावा लागेल, बिझनेस टाकून तिथे मरमर करावी लागणार आहे. एवढी धावपळ करण्याऐवजी गव्हर्नमेंट जॉब सहजरित्या मिळवता येऊ शकतो, पण आहे त्या वेळेचा सदुपयोग करून. चला, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ टाकत असतो मी रेग्युलर, आणि नोटिफिकेशनला पण हिट करा, जेणेकरून व्हिडिओ आला की पहिले तुमच्याकडे पोहोचेल आणि तुम्ही लगेच अभ्यास कराल आणि लवकरात लवकर सिलेक्शन मिळवाल. या शुभेच्छांसह मी आता तुमचा निरोप घेतोय. पुढच्या लेक्चरला भेटूया. धन्यवाद.